पुण्यातील बाणेर परिसरामधून एक धक्कादायक घटना आज आपल्या सगळ्यांसमोर येत आहे। एका नामांकित बिल्डरच्या मानसिक त्रासामुळे एक 69 वर्षीय वृद्ध व्यक्तीने आत्महत्या केलेली आहे। नरेश महाजन या व्यक्तीचे नाव होतं। त्याने काही वर्षापूर्वी म्हणजे 2018 मध्ये त्यांची जी जमीन आहे ती जयंतीलाल ओसवाल यांना त्यांच्या कन्स्ट्रक्शनसाठी दिली होती आणि त्यांच्या डीलच्या हिशोबाने जर आपण बघितलं तर ज्यावेळेस त्या जमिनीवर किंवा ज्या ती जागा होती त्यांनी दिलेली त्या जागेवर जी काही बिल्डिंग बांधल्या येईल त्यातल्या तिसऱ्या मजल्यावर 1 BHK आणि 2 BHK त्याच्या मोबदल्याने ते त्यांना परत देणार होते। 2018 नंतर काही वर्षांमध्येच ती जी बिल्डिंग आहे ती तयार झाली, पण त्याच्यानंतर हे जे ओसवाल आहेत बिल्डर ते त्या महाजनांना जमीन देत नव्हते। नरेश महाजन बऱ्याच वेळेस त्यांच्या जवळ गेले, पण त्यांना सातत्याने ते धमकवत होते। त्याबरोबरच त्यांना मानसिक त्रासही खूप जास्त प्रमाणात देत होते। हे म्हणून की यानंतर जर तुम्ही आमच्या जवळ आले तर आम्ही तुम्हाला म्हणजे ताब्यात करून घेऊ किंवा त्याबरोबरच यानंतर आम्ही कोणतीही म्हणजे या बिल्डिंग मधल्या कोणत्याही फ्लॅट्स आम्ही तुम्हाला देणार नाहीये अशी कोणतीच डील झाली नव्हती। आणि 69 वर्षीय हे नरेश महाजन होते, त्यांना त्या गोष्टीचा खूप जास्त प्रमाणात मानसिक त्रास झाला आणि जयंतीलाल ओसवाल नाही तर त्यांचा मुलगा या दोघांचाही समावेश या गोष्टीमध्ये होता। आणि त्यावेळेस एकदा शेवटच्या त्या बिल्डिंग मध्ये ते गेले, तिथे गेल्यावर त्यांनी ओसवालांशी बोलले, जयंतीलाल ओसवाल, की मला माझी म्हणजे जे घर जे आहे तुम्हाला दिलेलं किंवा आमचा जो प्लॉट आहे त्याचा तुम्ही वापर केलेला आहे, पण जी डील झाली होती ते घर आम्हाला परत द्या। पण त्यांनी त्यावेळेसही त्यांना धमकवलं, त्यांना मानसिक छळ केला आणि त्याच बिल्डिंगच्या 7व्या मजल्यावरून नरेश महाजन यांनी स्वतःचे जीवन संपवले। ही सगळी घटना झाल्यानंतर नरेश महाजन यांचा जो मुलगा आहे त्यांनी बाणेर पोलीस स्टेशन मध्ये येऊन या गोष्टीची तक्रार नोंदवलेली आहे। आणि त्याबरोबरच ज्यावेळेस ही घटना किंवा ही जी गोष्ट आहे FIR बद्दल ओसवाल यांना कळाली, ते दोघेही म्हणजे जयंतीलाल ओसवाल आणि त्यांचा मुलगा हे दोघेही पुण्यामधून फरार आहे आणि पोलीस सध्या त्यांचा शोध घेत आहे। आणि त्याबरोबर आत्महत्यास प्रवृत्त करणे यामुळे त्यांच्यावर आता गुन्हा देखील नोंदवला आहे आणि त्यांची पुढची कारवाई होणार आहे। आता पोलीस त्यांचा शोध घेत आहे। पण जर आपण बघितलं तर एक बिल्डर म्हणजे कोणता नामांकित क्रिमिनल पण नाहीये ते किंवा त्यांचा बॅकग्राऊंड पण नाहीये त्या गोष्टींबद्दल, तरी सुद्धा ते इतका मानसिक त्रास किंवा ह्या ज्या धमक्या आहेत हे कशा पद्धतीने कोणत्याही नागरिकाला देऊ शकता, हा सगळ्यात मोठा प्रश्न आज आपल्या सगळ्यांसमोर आलेला आहे। त्याबरोबर जर आपण बघितलं तर पोलीस गेल्या 2-3 दिवसापासून त्यांचा शोध घेत आहे, पण इथं आता पोलिसांवर पण जर आपण बघितलं तर एक सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय की तुम्ही जर जे दुसरे क्रिमिनल्स आहेत त्यांना लांबून लांबून जर शोधून लवकरात लवकर आणतायत, गेले काही दिवस पासून तुम्ही त्यांचा शोध घेताय, तर अजूनही बिल्डर्स ताब्यात का नाही आलेले? आता या घटनेवर तुम्हाला काय वाटतंय आणि खरंच आता पोलीस किती तातडीने या बिल्डर्सला पकडणार आहे किंवा त्यांच्यावर कशी पद्धतीने कारवाई होणार आहे ते आपण नक्कीच बघूया। तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज डॉट्स, मी मृदुला नारळ।